गणेशाच्या मिरवणुकीमध्ये माझ्या समोर करवीर नगरीतील नागरिकांना मारणं योग्य आहे का आणि हे थांबवा जर मी म्हणत असेल आणि माझ्यावर लाठीचार्ज होत असेल तर या प्रशासनानं किती अधिकाराचा चुकीचा वापर केला हे दिसून येते। विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे म्हणजे काय आता लोकांनी ठरवावं। आणि माझी या करवीर नगरीतील मंडळांना देखील विनंती आहे, अशा प्रकारे तुमच्यावर अन्याय होत असताना मी तुमच्या बाजूने या ठिकाणी उठलेलो आहे आणि माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर तब्बल 20 गुन्हे आणि म्हणजे काही कारण नसताना घातलेले आहेत। करवीर नगरीतील देखील मंडळांनी याला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे। माझ्यावर जो अन्याय होतोय याला वाचा फुटलीच पाहिजे। आज आमदारावर अशा पद्धतीने अन्याय प्रशासन करते, उद्या लोकांना देखील या ठिकाणी राहणं मुश्किल होणार असं म्हणलं तर चुकीचं ठरत नाही। खंडोबा तालमीचे कार्यकर्ते हे करवीर नगरीतीलच आहेत आणि त्यांना मारण झाली म्हणून ते माझ्यावर रस्त्यावर बसले। मी म्हणत होतो तुम्ही कोण, मी पाठीमाग कोण आहे मी कधीच बघितलं नव्हतं। तुम्ही त्या अध्यक्षांना विचारावा, त्या मंडळातल्या मुलांना विचारावा। काहीतरी बेछूट आरोप करणे आणि निवडणुका डोळ्यापुढे ठेवून जर शासन असं काय करत असेल तर जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे। चितावणीखोर भाषण करताना पोलिसांनी रेकॉर्डिंग केले आणि ते रेकॉर्डिंग तुमच्या लक्षात आल्यानंतर मग तुमची भूमिका बदलली आणि मग तुम्ही शांततेचं आवाहन केलं, असं उलटी भूमिका घेतली, खरं आहे का? जसं त्यांच्याकडं सगळे पुरावे आहेत तसं मी काय बोलत होतो माईकवरून हे माझ्याकडे देखील पुरावा आहेत। मी योग्य वेळी सगळे पुरावे सादर करणार आहे। लक्षात घ्या, मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो पोलीस लाठीचार्ज चालू झाल्यावर, अरे आपण हळूहळू पुढे चला, गणपतीला गालबोट लागू नये। प्रशासनाला देखील मी सबुरीने घेण्याचा सल्ला देत होतो आणि मी सल्ला देत असताना त्या मॅडमना मराठी कळालं नाही काय कुणाला माहीत, माझ्या बूथवर येऊन माझं रेकॉर्डिंग घ्यायला त्यांनी चालू केलं आणि सांगितलं त्यांच्या सहकार्याला यांचं रेकॉर्डिंग घे, लोकप्रतिनिधीचं रेकॉर्डिंग घे। म्हणजे ज्यावेळी माझ्यासमोर जर एखादी महिला पोलीस अधिकारी बोलत असेल तर मी देखील माझ्या कार्यकर्त्याला सांगितलं ह्यांचं पण रेकॉर्डिंग घ्या। मी माझा लोकप्रतिनिधी या नात्यानं माझ्या अधिकाऱ्यांना मी पोलिसांना सूचना देत होतो की सबुरीनं घ्या, लाठीचार्ज करू नका। कार्यकर्त्यांना देखील तितक्याच तीव्रतेने मी सांगत होतो गणेशोत्सवामध्ये गालबोट लागायला नको, निवडणूक हळूहळू पुढे चला। आणि मीडियामधले देखील काही पर्सन्स त्या ठिकाणी उपस्थित होते। मीडियाला देखील माझी विनंती आहे, या केसमध्ये आमच्यावर कोणताही अन्याय होऊ नये। लोकांसाठी आम्ही काम करतोय, कार्यकर्त्यांसाठी आम्ही लाट्या झेललेल्या आहेत। लाट्या झेलून सुद्धा आमच्यावरच अशा प्रकारचे गुन्हे जर प्रशासन दाखल करत असेल तर काय मोंगलाई आली काय असं म्हणायचा विचार या ठिकाणी निर्माण झालेला आहे। प्रत्येक गोष्टीची आम्ही मागणी करू, त्यांची निलंबन तर अतिशय गरजेचं आहे। अशा प्रकारे गणेशोत्सवामध्ये काय आहे, गणेशोत्सव कशा पद्धतीने हँडल केला पाहिजे, अधिकाऱ्याची जबाबदारी असते। जरी एखाद्या वेळा मॉप व्हायलंट होत असेल तर एक पाऊल पाठीमागे थांबून त्यांना शांत करणं गरजेचं आहे। तुम्ही अधिकाराचा आणि बळाचा जर वापर करत असला तर करवीर नगरीतील जनता मात्र सहन करत नाही। निश्चितपणे त्यांची काय भूमिका आज आमचे नेते माननीय चंद्रकांत दादा आहेत, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिंचेकर, मी स्वतः, आमचे सगळे पदाधिकारी महेश जाधव, मुरलीधर जाधव, आम्ही जाऊन त्यांना विनंती केलेली आहे आम्हाला काय वाढवायचं नाही। त्यांना वाढवायचं असेल तर आम्ही कोल्हापुरात मग पुढे कार्यकर्ते राहतील आमच्या पाठीशी। कार्यकर्त्यांना वाटत असेल, मंडळांना वाटत असेल माझी चूक नाही आहे तर राहतील माझ्या पाठीशी आणि पोलीस जे काही कारवाई करतील त्या कारवाईला सामोरं जायचं माझी निश्चितपणे तयारी आहे। मला पुढचं काय करायचं ते मी ज्या त्यावेळी करतच राहणार आहे। माझी कोणतीही चूक नसताना जर माझ्यावर अन्याय होत असेल तर निश्चितपणे मी त्यावेळेला त्याचं उत्तर व्यवस्थित देऊ। मला तर असं वाटतंय, तुम्हाला सांगतो की गेल्या काही वर्षांमध्ये शिवसेना भाजप युतीची जिल्ह्यातली घोडदौड आणि या घोडदौडीमध्ये सातत्यानं मी चळवळीत आहे। दोन्ही युतीचं पक्षाचं जनाधार वाढतोय, एक इमेज निर्माण व्हायला लागलेली आहे आणि म्हणून माझ्यावरती टार्गेट करायचं आणि 1 वर्षाच्या आत मला या ना त्या प्रकारे त्रास द्यायचा, असंच एक पूर्वनियोजित कट असेल असं मला देखील यामध्ये शंका येते। आपलं म्हणणं करा असेल तर आता गृहराज्यमंत्र्यांनी सुद्धा यात मिटवून घ्यायचं हे केलं का, म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर कुणाला फायदा होऊ नये, तोटा होऊ नये आणि तुम्ही दोघंही शांत बसा, असा काय संदेश आहे का तुम्हाला? नाही, तुम्हाला माहिती, तुम्ही विचारून नाही, आम्हाला कळलं की आम्हाला सांगा। नाही, बाकीचं आता कसं आहे, आमची भूमिका ही आहे की शांतता राहावी, शेवटी प्रशासनाने ठरवावं। गणपतीचा निवडून येण्यासाठी उपयोग करायचा नाहीये जर, आणि त्याचा गणपतीच्या इफेक्ट मिळतो हे 4 वर्षापूर्वी लक्षात आल्यामुळे जर सरकार पटकन समन्वयाची भूमिका घेत असेल चांगलं आहे, अदरवाईज ते आमच्या फायद्याचंच करतील जर हा विषय वाढवणार असेल तर। राजकीय स्तरावर काय तुम्ही मुख्यमंत्री किंवा तुमच्या पक्ष नेतृत्वाला वगैरे गृहमंत्र्यांना लगेचच फॅक्स गेला, त्यांची भेट पण आपण मागतो आणि त्याप्रमाणे मंगळवार जाऊ भेटायला। पण आमचं तरीही पुन्हा एकदा म्हणजे ज्योतिप्रिया सिंगचं काही राजेश क्षीरसागरांची दुश्मनी नाही, त्यांच्या बाजूने नाही पण आणि राजेश क्षीरसागरांच्या बाजूने नाही, त्यामुळे हा विषय उगाच वाढवण्यात अर्थ नाही। त्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये खूप चांगली जरब बसवलेली आहे, अनेक प्रकारचे वाईट धंदे त्यांनी बंद ठेवलेले आहेत
त्यात त्यांनी खूप कॉन्सन्ट्रेट करावं, आमचा सगळा सहयोग त्यांना मिळेल. हा एक उत्सवी दिवस असतो, तर किती दिवस वाढवायचा त्यांनी ठरवावं.